Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper 2nd. In previous lecture, explain the cropping system. There are 9 system of cropping. In previous lecture, explain the monocropping system and multiple cropping system. On multiple cropping system इंडेक्स. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर लेक्चर नंबर 3 मध्ये आपण मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीमचे प्रॉब्लेम आपण बघितले. क्रॉपिंग सिस्टीमचे ऑब्जेक्ट्स काय आहेत तर ते आपण अभ्यासलेला आहो. मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीम घेण्याचा उद्देश काय आहे तर मॅक्झिमम नेट प्रॉफिट, जास्तीत जास्त नेट प्रॉफिट मिळावं. एका क्षेत्रफळामध्ये आपल्याला अनेक पिकं घेऊन वेगवेगळ्या सीझनमध्ये आपल्याला पर्सेंटेज वाढवता येतं, हे आपण अभ्यासलेलं आहोत. तर आज आपण लेक्चर नंबर 4 मध्ये बघणार आहोत इंटर क्रॉपिंग सिस्टीम. इंटर क्रॉपिंग सिस्टीम, मोनोक्रॉपिंग सिस्टीम, मल्टिपल क्रॉपिंग सिस्टीम अँड थर्ड इंटर क्रॉपिंग सिस्टीम. व्हॉट इज मीन बाय इंटर क्रॉपिंग सिस्टीम? इंटर क्रॉपिंग इज अ ग्रोइंग 2 or more crops. Intercropping is growing 2 or more crops simultaneously on the same piece of land with a definite row pattern known as intercropping system. Intercropping system म्हणजेच आंतरपीक पद्धत. पिकाची कोणती पद्धत? आंतरपीक पद्धत. एका जागेमध्ये एका पिकापेक्षा जास्त पिकं आपण एकच वेळमध्ये घेतो, एकाच सीझनमध्ये. त्याला आपण काय म्हणणार? आंतरपीक. परंतु डेफिनेट रो पॅटर्न, वेगळ्या रो असणार आहे. ज्वार मूग असेल, मुगाची वेगळी, ज्वारीची वेगळी. सोयाबीन तूर असेल, सोयाबीनच्या वेगळी वेगळ्या, तुरीच्या वेगळ्या, मिक्सअप राहणार नाही. डेफिनेट रो पॅटर्न. अशा वेळेस आपण काय म्हणणार? आंतरपीक पद्धत. कोणती पीक पद्धत? आंतरपीक पद्धत. इट इज अ क्रॉपिंग सिस्टीम इन विच मोर दॅन 1 क्रॉप्स आर ग्रोन इन सेम पीस ऑफ लँड सायमल्टेनियसली with definite row pattern known as intercropping system. Well-known example of intercropping system our areas सोयाबीन प्लस रेड ग्राम. प्लस म्हटलं की मिक्सअप नाही. सोयाबीनच्या ओळी 5:1 मीन्स सोयाबीन 5 rows and 1 rows रेड ग्राम और 6:2. आपल्या एरियामध्ये हे फारच कॉमन आहे क्रॉपिंग सिस्टीम. मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा की आपण सोयाबीनच्या 5 ओळी किंवा 6 ओळी घेतो, तुरीची 1 ओळ किंवा 2 ओळी घेतो. असं जे पीक पद्धत आहे याला आपण काय म्हणणार? इंटरक्रॉपिंग सिस्टीम. याला म्हणणार आपण आंतरपीक पद्धत. बघा एकीने याच्यामध्ये या ज्वारीच्या 2 दिसत आहेत, यामध्ये दुसरं जे पीक आहे त्याच्या 5-6 ओळी दिसत आहेत. म्हणजे ज्वारीच्या ओळी सेपरेट आहेत, या दुसऱ्या पिकाच्या ओळी सेपरेट आहेत. अशी जी पीक पद्धत असते याला आपण काय म्हणणार? इंटरक्रॉपिंग सिस्टीम. इंटरक्रॉपिंग सिस्टीम. तर या पद्धतीनं आपण एक ज्वारीची ओळ आहे, एक मुगाची किंवा उडदाची असेल ही, तर याही पद्धतीला आपण काय म्हणणार? इंटरक्रॉपिंग सिस्टीम. इंटरक्रॉपिंग सिस्टीम. नंतर हे जे आहे याच्यामध्ये 2 ज्वारीच्या किंवा मकाचे दिसत आहेत, 3 आपल्याला गव्हाचे दिसत आहेत. अशा रीतीनं हे सुद्धा इंटरक्रॉपिंग सिस्टीम. परंतु आपल्या एरियामध्ये जास्त बघायला मिळतं ते तूर आणि सोयाबीन. तर हे 2 ओळी गव्हाचे दिसत आहेत, एक मला वाटतं की लेंटिल असू शकतं. ही पद्धत आंतरपीक पद्धत. तर आपल्या भागामध्ये जे आपण पीक पद्धत घेतो ते या पद्धतीनं सोयाबीन आणि आपण तूर घेतो. सपोज सोयाबीनच्या 4 किंवा 5, कोणी 6 टाकतात ओळी, तुरीची 1 किंवा 2 घेतात. तर कॉमन पद्धत आपल्याकडं सोयाबीन आणि तूर असते. तर याला आपण आंतरपीक पद्धत असं म्हणणार, इंटरक्रॉपिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. तर हे तुम्ही जे बघत आहात PPT, हे सगळे इंटरक्रॉपिंग सिस्टीमचे उदाहरण आहेत. तर समजलं इंटरक्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय? आता ते बघू आपण. ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरक्रॉपिंग, त्याचा उद्देश काय? आंतरपीक का घ्यायचं आपण? आहे ना, सेपरेट क्रॉप घ्यायचं आहे ना, 1 एकर 2 एकर.
पण याचा ऑब्जेक्ट काय, याचा उद्देश काय बघा, इन्शुरन्स अगेन्स्ट टोटल क्रॉप फेल्युअर अंडर ॲब्रंट वेदर कंडिशन ऑर पेस्ट इपिडेमिक्स. तर काही वेळेला आपण एकच पीक आपण घेतलो तर अशा वेळेस काय होतं, हवामानामुळं कीटकाचं रोगाचा प्रादुर्भाव होतं किंवा गारपीटमुळं अन्य हवामानाच्या याच्यामुळं बरंच नुकसान होतं. तर अशा वेळेस जर एक पीक असेल आपलं तर पूर्ण टोटल फेल्युअर होऊन जातं आणि अशा वेळेस शेतकरी हताश होऊन जातं, आत्महत्या करायला लागतं. तर असं न होता आपण जर इंटरक्रॉपिंग सिस्टीम जर घेतलं तर सोयाबीन, तूर, तर सपोज काही वेळेला सोयाबीन पिकलं तर तूर जर गेलं तरी सोयाबीनचं आपल्याला प्रॉफिट मिळालेलं असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण समाधान असतो. किंवा सोयाबीन गेलं नाही, गेलं काही एखाद्या पावसामुळं तर तूर आहे, तुरीचं उत्पादन मिळेल. अशा पद्धतीनं आपण हे 2 पीक ॲट ए टाईम घेतल्यामुळं एक पीक तरी सक्सेस मिळेल आपल्याला. कारण वेगळे पीक असतात हे, तर एखादी पीक फेल्युअर गेलं तर दुसरं पीक येतं, आपल्याला इन्कम मिळतं, म्हणजे टोटल फेल्युअर होत नाही. तर यासाठी आपण इंटरक्रॉपिंग सिस्टीम अवलंब करायला पाहिजे. नेक्स्ट, इन्क्रीज इन टोटल प्रोडक्टिव्हिटी पर युनिट लँड एरिया. इन्क्रीज इन टोटल प्रोडक्टिव्हिटी पर युनिट लँड एरिया. तर पर युनिट लँड एरियापासून आपल्याला टोटल प्रोडक्शन काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज व्हायला पाहिजे. यासाठी इंटरक्रॉपिंग सिस्टीम अवलंब केली जाते. युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस सच ॲज लँड, लेबर अँड इनपुट. त्याचबरोबर आपल्याकडे असलेलं जे सोर्स आहे, रिसोर्स आहे, पाणी आहे, जमीन चांगली आहे, मजूर आहे, घरचे बैल आहेत, याचा उपयोग आपल्याला घेता येतं आंतरपीक पद्धतीमध्ये. तर हा उद्देश आहे इंटरक्रॉपिंग सिस्टीमचं. नेक्स्ट, प्रॅक्टिसेस ऑफ इंटरक्रॉपिंग. आता त्याचं कशा पद्धतीनं इंटरक्रॉपिंग सिस्टीम घेतलं जातं. देर आर 2 टाईप्स ऑफ इंटरक्रॉपिंग सिस्टीम प्रॅक्टिसेस. पेअर्ड रो सिस्टीम. आता याच्या अगोदर मी दाखविलं तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं 6-6 ओळी सोयाबीन, 1 किंवा 2 तुरीच्या, किंवा काही वेळेला आपल्याला 1 ओळ ज्वारीची, 1 तुरीची असे घेता येते, किंवा 1 कापसाची, 1 मुगाची असे घेता येते आपल्याला. तर हे पेअर रो सिस्टीम आणि स्किप्ड रो सिस्टीम ह्या 2 प्रॅक्टिसेस आपण इंटरक्रॉपिंगमध्ये घेतो. इन दिस सिस्टीम द डिस्टन्स बिटवीन 2 क्रॉप्स लाईन्स ऑफ मेन क्रॉप इज रिड्यूस्ड अँड स्पेस फॉर इंटरक्रॉप इज क्रिएटेड. तर याला आपण पेअर्ड रो असं म्हणतो, की पेअर रो म्हटल्यानंतर 2 ओळी जे आहेत, समजा 2 तुरीच्या, नंतर सोयाबीनच्या, हे जे पेअर रो सिस्टीम, त्यामुळं काय होतं, जे नंतर उंच जाणार आहे यासाठी जागा भरपूर मिळते. आपण सोयाबीन काढून घेतलं की नंतर तुरीसाठीच ती जागा वापरात येणार, तुरी पसरणार, त्याला जागा भरपूर मिळणार. एक्झाम्पल, ज्वार प्लस मूग, ज्वारीची ओळ, नंतर मुगाची किंवा उडदाची किंवा तुरीची किंवा बाजरावर तूर. तर हे जे सिस्टीम आहे पेअर रो सिस्टीम आपण घेतो. स्किप्ड रो सिस्टीम मीन्स इन दिस सिस्टीम द डिस्टन्स बिटवीन 2 क्रॉप्स लाईन्स इज केप्ट ॲज इट इज, बट आफ्टर 2 rows 1 row is kept for intercrop. After 2 rows 1 row is kept for intercrop. तर 2 ओळी याची आणि 1 ओळ सोडून दुसऱ्या पिकाची. तर हे स्किप्ड रो क्रॉपिंग सिस्टीम हे आपण इंटरक्रॉपिंगमध्ये वापरतो. या पद्धतीनं हे मेज आहे, नंतर हे सोयाबीन आहे, नंतर ओट आहे, हे स्किप्ड रो सिस्टीम. तर ही इंटरक्रॉपिंग सिस्टीम. नंतर प्रिन्सिपल्स ऑर रिक्वायरमेंट. आता इंटरक्रॉपिंगचे प्रिन्सिपल कोणते, त्याचे तत्व कोणते आहे, त्याचे रिक्वायरमेंट कोणतं आहे. सिलेक्ट डिफरंट मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. आपण जेव्हा आंतरपीक घेतो, इंटरक्रॉपिंग घेतो, अशा वेळेस आपण डिफरंट मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर असणारे पिकं घ्यायला पाहिजे. डिफरंट मॉर्फॉलॉजिकल, त्याची जे मॉर्फॉलॉजिकल आहे ते वेगळं असायला पाहिजे. जसं की आपण मूग, तूर वेगळं मॉर्फॉलॉजिकल आहे, ज्वार, तूर वेगळं मॉर्फॉलॉजिकल आहे, कॉटन, मूग वेगळं मॉर्फॉलॉजिकल आहे. तर हे रिक्वायरमेंट आपण वापरायला पाहिजे की बेस्ट इंटरक्रॉपिंग कसं होईल. जसं की आपण सोयाबीन, मूग घेतलं, हे चांगलं होईल का, नाही होणार, कारण सेम मॉर्फॉलॉजिकल आहे, असं घेऊन काही फायदा होणार आहे का. तेच आपण ज्वार, बाजरी, मका घेतलं, काही फायदा होणार आहे का,
त्याऐवजी आपण सोल क्रॉप घेतलेलं चांगलं, प्युअर क्रॉप घेतलेलं चांगलं. तर इंटरक्रॉपिंगचा उद्देश असा आहे की एकमेकाला नुकसान व्हायला नको, फायदा व्हायला पाहिजे उलट. तर सोयाबीन, तूर हे चांगलं इंटरक्रॉपिंग आहे ना, चांगलं क्रॉपिंग सिस्टम म्हणजे मॉर्फॉलॉजिकल डिफरन्स आहेत. सिलेक्ट डिफरंट ग्रोथ हॅबिट. दुसरं काय बघायला पाहिजे, त्यांची ग्रोथ डिफरंट असायला पाहिजे. एक टॉल एक डॉर्फ असा असायला पाहिजे. तर डिफरंट ग्रोथ हॅबिट. तर मूग, उडीद, सोयाबीन हे ठेंगू असतं, तूर, ज्वार, मेज हे उंच जातं. तर अशा पद्धतीनं आपण इंटरक्रॉपिंग फॉलो करायला पाहिजे. देअर शुड बी डिफरंट रूट सिस्टीम. तिसरं प्रिन्सिपल हे वापरायला पाहिजे की त्यांची जी रूट सिस्टीम आहे हे डिफरंट असायला पाहिजे. टॅप रूट फायबरस. तर यामुळं काय होणार, कॉम्पिटिशन लागणार नाही. एक डीप रूटेड, एक शॅलो रूटेड. तूर डीप रूटेड, सोयाबीन, मूग, उडीद शॅलो रूटेड. किती बेस्ट होणार आहे. एक खालचे अन्न घटक उडून घेतं, एक वरचे घेतं. एकमेकाला कॉम्पिटिशन लागणार नाही, दोघालाही फायदा होणार, नुकसान नाही. द वॉटर रिक्वायरमेंट शुड बी डिफरंट. त्यांचं वॉटर रिक्वायरमेंटही डिफरंट असायला पाहिजे. एकाला जास्त, एकाला कमी लागायला पाहिजे. तर व्यवस्थित त्यांची ग्रोथ होणार. दोघालाही जास्तच लागत असेल तर पाण्याची टंचाई होणार. तर वॉटर रिक्वायरमेंट डिफरंट. तर वॉटर रिक्वायरमेंट डिफरंट असायला पाहिजे. सोयाबीन, मूग, उडीद कमी पाणी लागतं, तुरीला जास्त लागतं, कापसाला जास्त लागतं, आहे की नाही. असं आपण इंटरक्रॉपिंग घ्यायला पाहिजे. सिलेक्ट इरोजन रेजिस्टंट क्रॉप. त्यामध्ये जे आपण क्रॉप निवडणार आहोत ते इरोजन रेजिस्टंट असायला पाहिजे. मातीची धूप थांबवणार असायला पाहिजे. मातीला त्याचे मुळं धरून ठेवला पाहिजे. तर माती वाहून जाणार नाही. तर आपली माती जी धूप होते ती थांबवता येईल अशा रीतीनं आपण त्याचं हे करायला पाहिजे. जेव्हा इरोजन रेजिस्टंट नाही आहे ना, इरोजन परमिटिंग आहे जवार. तेच मूग, उडीद, सोयाबीन इरोजन रेजिस्टिंग आहे. त्यांचं काय होणार, जवारमध्ये मूग, उडीद घेतलं तर काय होणार, इरोजन रेजिस्टंट घेतल्यामुळं काय होणार, ते मातीची धूप होऊ देणार नाही. अशा रीतीनं आपण इंटरक्रॉपिंग सिस्टीम फॉलो करायला पाहिजे. ते प्रिन्सिपल आपण फॉलो करायला पाहिजे. नेक्स्ट, ॲडव्हान्टेजेस ऑफ इंटरक्रॉपिंग. या आंतरपीक पद्धती घेण्याचं फायदा काय होणार आहे. मोर यील्ड पर युनिट एरिया दॅन द सोल क्रॉपिंग. तर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल की पूर्ण आपण 1 एकर तूर घेतली असेल लक्षात, आणि तेच 1 एकरमध्ये जेवढं बियाणं लागतं तेवढं आपण सोयाबीनमध्ये तूर पेरली 5 एकरमध्ये. तर कोणत्या तुरीचं ॲव्हरेज जास्त येणार, जे आपण सोयाबीनमध्ये घेतलेली तूर आहे 5 एकरमध्ये, 1 एकरला लागणारच बियाणं तेवढं पेरलेलं आहे आपण 5 एकरमध्ये, तर तिथली तूर जास्त उत्पादन देणार की नाही. आणि तेच आपण 1 एकरमध्येच पेरलेली प्युअर फक्त तूरच पेरली असेल, हमखास उत्पादन कमी मिळणार. कारण की तुरीला जास्त क्षेत्रफळ पाहिजे वाढ होण्यासाठी. तर सोयाबीन निघाल्यानंतर पूर्ण जागा तुरीसाठी वापर होणार, तर हमखास उत्पादन वाढणार. तर इंटरक्रॉपिंग सिस्टीमचा फायदा काय, मोर यील्ड पर युनिट एरिया दॅन द सोल क्रॉप और प्युअर क्रॉप. सोल क्रॉप म्हणजे एकच पीक पूर्ण प्युअर, त्याला आपण सोल क्रॉप असं म्हणतो. लेस रिस्क ॲबिलिटी. दुसरं काय, लेस रिस्क ॲबिलिटी. एखादी पीक फेल्युअर गेलं, काही कारण असतो, पाण्यामुळे म्हणा, हवामानामुळे म्हणा, कीटक रोगामुळे म्हणा, तर दुसरं पीक आपल्याला जगू शकतं. तर हे लेस रिस्क ॲबिलिटी. नेक्स्ट, रिड्यूस द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन. तर मशागतीचं खर्च जे लागणार आहे ते कमी लागणार. रिड्यूस द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन. कारण की आपण दोन्ही पिकाला एकच मशागत करणार आहोत, वेगळं द्यायची गरज नाही. नेक्स्ट, इम्प्रूव्ह सॉईल फर्टिलिटी बाय यूज ऑफ लेग्युम्स ॲज अ इंटरक्रॉप. आपण जेव्हा आंतरपीक घेतो अशा वेळेस आपण एक पीक आपलं त्यामधलं डाळवर्गीय असणार, शेंगवर्गीय असणार, द्विदल पीक असणार. यामुळं जमीन सुपीक होणार, मातीची धूपसुद्धा होणार नाही, तर त्याचा फायदा मिळणार. युटिलायझेशन ऑफ प्लांट न्यूट्रियंट मॉइश्चर ॲट अ प्रॉपर लेवल ऑफ रूट झोन. तर एकमेकाला काय होणार, ओलाव्याचा फायदा होणार. न्यूट्रियंट, सोयाबीन निघालं की त्याचं जे पूर्ण ओलावा, त्याने जे मल्च करून ठेवलेलं ओलावा आहे ते तुरीसाठी फायदा होणार. त्याचं जे काही डिकम्पोज होणार आहे ते तुरीसाठी फायदेशीर ठरणार. तर हे एकमेकाला फायदा होणार. तर दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ इंटरक्रॉपिंग सिस्टीम. तर हे आंतरपीक पद्धतीचे फायदे आहेत. नेक्स्ट ॲडव्हान्टेज,
प्रिव्हेंट सॉईल इरोजन, जमिनीची धूप होऊ देत नाही, जमिनीची धूप होऊ देत नाही. युटिलायझेशन लेबर थ्रूआउट द इयर, पूर्ण वर्षभर मजुराला काम मिळतं. सोयाबीनचं काम संपलं, तुरीचं चालू राहणार, तर मजुरांना वर्षभर काम मिळतं इंटरक्रॉपिंग सिस्टीममुळं. डिस्ट्रीब्युशन ऑफ लेबर थ्रूआउट द इयर, आपल्याला एकच वेळ सगळं मजुरं लागणार नाही, तर टप्प्याटप्प्यानं कामं येणार, त्यासाठी मजुरांचे प्रॉब्लेम निर्माण होणार नाही. जसं मोनोक्रॉपिंग सिस्टीममध्ये आपल्याला मजुरांचं प्रॉब्लेम होतं, तसं इथं मजुरांचं प्रॉब्लेम येणार नाही. कारण मोनोक्रॉपिंगमध्ये जिकडं तिकडं तेच एकच पीक राहतं, तेव्हा मजुरं कामाला जायचं कुठं आणि काम किती करायचं, तर मजुरांचं प्रॉब्लेम येतं. पण इथं तसं होणार नाही, कारण सोयाबीन पहिले निघणार, नंतर तूर निघणार, तर मजूर मिळत राहणार. रिड्यूस मार्केटिंग रिस्क, नंतर मार्केटिंग रिस्क आपली कमी होणार, कारण पूर्ण सोयाबीनच असेल तर मार्केट भाव कमी होणार, तेव्हा नुकसान होणार. अशा वेळेस काय होणार, एखाद्या पिकाला जास्त भाव मिळतो, एकाला कमी, तर काही तेवढं नुकसान झालेलं दिसत नाही आपल्याला. तर सोयाबीन 4,000, तुरीला 8,000 असं, तर हे होऊन जातं, मेकअप होऊन जातं त्याचं. तर अशा रीतीनं मार्केटिंग रिस्कसुद्धा आपल्याला कमी होतं. लेस इंटेन्सिटी ऑफ वीड बाय कव्हर क्रॉपिंग, तणाचा प्रादुर्भाव कमी होतो. सोयाबीन तूर असेल तर सोयाबीन पूर्ण आच्छादन करतं, त्यामुळं तणाचा प्रादुर्भावच होत नाही तुरीमध्ये. तर तणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्या आंतरपीक कामाला येतं. तेच कापसामध्ये आपण मूग पेरलेलं असेल तर मूग कव्हर क्रॉप आहे, त्यामुळं तणाचा प्रादुर्भाव होणार नाही, तर हे फायदा होतं. इट हेल्प्स बॅलन्स न्यूट्रियंट, तर न्यूट्रियंट बॅलन्स कसे राहतात, आपण कापूस मूग घेतलं, मूग नायट्रोजन फिक्सेशन करतं, त्याचा फायदा जमीन फर्टिलिटी होणार, म्हणजे कापसाला फायदा होणार, तर मेंटेन होणार, तर एकदम फर्टिलिटी लो होणार नाही. तर एक लेग्युमिनस क्रॉप, एक नॉन लेग्युमिनस क्रॉप असं असेल तर फर्टिलिटी न्यूट्रियंट बॅलन्स राहणार, फर्टिलिटी मेंटेन असणार. तर हे ॲडव्हान्टेजेस आहेत. हे काय ॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेस, इट डिफिकल्ट टू इंटरकल्चर ऑपरेशन, तर तोटा काय होणार आहे, तूर आणि सोयाबीन असेल तर तुरीला जे मशागत करावं लागतं, सोयाबीन फ्लावर पिरियडमध्ये असेल तर आपल्याला कोणतंही अंतर मशागत करता येणार नाही. मग तेव्हा तुरीला जे मशागत करायला पाहिजे ते करता येणार नाही. जसं कापसामध्ये मूग असेल, मूग फ्लावरिंग पिरियडमध्ये असेल तर आपल्याला कापसाला आंतरमशागत कामं करता येत नाही, जोपर्यंत मूग निघत नाही. हा त्याचा तोटा आहे, डिसॲडव्हान्टेज आहे. इट डिफिकल्ट टू हार्वेस्टिंग, आता आंतरपीक असेल तर आपल्याला हार्वेस्टिंग करण्यासाठी डिफिकल्ट होतं. जसं की तूर सोयाबीन असेल तर आपल्याला सोयाबीन काढण्यासाठी जर मशीननं काढायचं असेल तर प्रॉब्लेम निर्माण होणार. तेच आपलं कापसामध्ये असेल तर तेव्हा आपल्याला मशिनरीनं काढता येणार नाही, तर हा डिफिकल्ट होतं. इट रिक्वायर स्किल फॉर सोईंग, लागवड करते वेळेस आपल्याला स्किल वापरायला पाहिजे, काही टेक्निक वापरायला पाहिजे, तरच आपल्याला ते पेरणी करता येणार. 4 ओळी 2 ओळी तुरीच्या असं जे मेकअप आहे तर ते आपलं प्रॉब्लेम निर्माण होतं, त्यासाठी थोडं डोकं लावून पेरणी करायला पाहिजे. इट मे रिड्यूस क्वालिटी ऑफ क्रॉप, तर इंटरक्रॉपिंग सिस्टीम असल्यामुळं नंतर क्वालिटी जी असायला पाहिजे ती क्वालिटी मिळत नाही आंतरपीक पद्धतीमध्ये. तर दिज आर द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ इंटरक्रॉपिंग सिस्टीम. इंटरक्रॉपिंग सिस्टीम, तर हे तोटे आहेत आंतरपीक पद्धतीचे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित व्हिडिओ बघा, नोट करून घ्या आणि व्हिडिओ बघत चला. जास्त ताणतणाव घ्यायचं नाही आणि व्यवस्थित डेली व्हिडिओ आपल्या टाईमनुसार बघत चला, तर अजिबात तुम्हाला टेन्शन येणार नाही. फारच सोपं विषय आहे, परंतु डेली जर बघितलं तर सोपं आहे आणि जर आपण एकदाच बघितलं म्हटलं तर अवघड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघत राहा आपलं खान्स क्रॉप अकॅडमी यूट्यूब चॅनल आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आपण 12वीचंही सिलेबस मॅक्झिमम झालेलं आहे, तर जर तुम्हाला 12वीचंही बघायचं असेल तर तेही बघू शकतात. पूर्ण पेपर पॅटर्न आणि आपण पूर्ण सिलेबस अपलोड केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्स. जय जवान जय किसान.